जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा अखंड ध्यान दशक. समास पहिला निस्पृह लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. श्रोते हो, निस्पृह माणसाने कसे वागावे हा बोध ऐका. तो युक्ती बुद्धी शहाणपणा शिकतो आणि त्या योगे सदैव समाधानात राहतो. निश्चितपणे अनुभवाला आणून देणाऱ्या सुलभ मंत्राप्रमाणे अथवा हमखास गुण देणाऱ्या साध्या औषधाप्रमाणे माझे बोलणेही साधे असून अनुभवयुक्त आहे. मी सांगत असलेल्या बोधाने वाईट गुण लगेच निघून जातात आणि श्रेष्ठ गुण प्राप्त होतात. म्हणून श्रोते हो, रामबाणासारखे असणाऱ्या शब्दरूपी औषधाचे अत्यंत आदराने सेवन करायला हवे. प्रथम प्रबल वैराग्य नसताना प्रगट त्याग करायला जाऊच नये आणि कसे का होईना एकदा का निस्पृहपणा स्वीकारला की नंतर तो सोडू नये. आणि या विषयाबद्दल सांगायची शेवटची गोष्ट म्हणजे एक वेळ निस्पृहता सोडायची वेळ आलीच तर पुन्हा निर्लज्जपणे परिचित लोकांमध्ये वावरू नये. निस्पृहता पालन करण्याचा मुख्य नियम म्हणजे कोणत्याही स्त्रीवर डोळा ठेवू नये. एवढंच नव्हे तर मनात स्त्री विषयाबद्दल आसक्ती असू नये. यात थोडाफार व्यत्यय आला तरी कोणालाही तोंड दाखवू नये. निस्पृहाने एकाच ठिकाणी राहून तुच्छता अपमान सहन करू नये आणि कनक कामिनीकडे हवरटपणे पाहू नये. सारांश. मुख्यतः वर्तनात चुकू नये आणि दुसऱ्यांनी पैसे दिले तरीही ते घेऊ नये. या दोन्ही गोष्टीबद्दल आपल्याकडे कोणी बोट दाखवतील असे वागू नये. निस्पृहाने भिक्षा मागण्यास लाजू नये, पण फार भिक्षाही मागू नये आणि लोकांनी विचारले तरी आपण कोण आहोत हे कळू देऊ नये. मळके कपडे घालू नये, पक्वान्नाचे सेवन करू नये. असे असले तरी कोणत्याही गोष्टीबद्दल दुराग्रह न बाळगता प्रसंगानुरूप वर्तन करावे. एकूण निस्पृहाचे मन कोणत्याही विषय भोगाकडे खेचले जाऊ नये आणि देहाला कष्ट पडले तरी विषाद वाटून घेऊ नये. एवढेच नव्हे तर आपल्या पुढील जीवनाची आशाही बाळगू नये. असो, वैराग्य नाहीसे होईल असे करू नये, धैर्य ढळू देऊ नये आणि ज्ञान मलिन होऊन देऊ नये. याशिवाय आपले लीन भावाचे कीर्तन सोडू नये, अंतरंगातील ध्यान मोडू नये आणि सगुण मूर्तीच्या सूक्ष्म प्रेमाचा धाग तुटू देऊ नये. निस्पृहाने आत चिंता बाळगू नये, अडचणी अडथळ्यामुळे दुःखी होऊ नये आणि काहीही हो प्रसंगावशतःही धैर्य सोडू नये. लोकांनी अपमानित केले तरी बेजार होऊ नये, त्रास दिला तरी दुःखी होऊ नये आणि कुणीही निंदा केली तरी ती मनाला लावून घेऊ नये. विरक्त पुरुषाने जनलज्जा धरू नये, दुसऱ्यांनी लाजवण्याचा प्रयत्न केला तरी लाजू नये आणि फुगवले तर फुगून जाऊ नये. काहीही झाले तरी आपला शुद्ध मार्ग सोडू नये आणि पण आपणहून दुष्टांना डिवचू नये. त्या घाणेरड्या चांडाळ माणसांचा संबंधच येऊ देऊ नये. आपण तुसडे असू नये, लोकांनी आपल्याला भांडायला लावले तरीही भांडू नये आणि आपली निजस्थिती बिघडावी म्हणून कितीही प्रयत्न केले तरी ती बिघडू देऊ नये. दुसऱ्यांनी बुद्धिपूर्वक हसवले तरी हसू नये किंवा बोलले तरी बोलू नये आणि प्रत्येक क्षणी दुसरे चालवतील तसेच चालू नये. निस्पृहाने सर्व काळ एकाच प्रकारचा पोशाख करू नये, एकच ठेवण ठेवू नये आणि एकाच जागेत राहून आकुंचित स्वभावाचा न होता प्रवास करीत राहावे. विरक्त पुरुषाने लोकांसमोर फार सलगी करू नये, त्यांच्याकडून दान स्वीकारू नये आणि एकांताला वाव नसलेल्या सभेमध्ये सदैव बसू नये. कोणताही बाह्य नेम अंगी बाळगू नये अथवा मी असं करेन असे कोणालाही आश्वासन देऊ नये. विनाकारण आपल्यावर नियम लागू करून घेऊ नयेत. असे म्हटले म्हणून अनियमितपणाने वागावे असेही नाही. नित्य नेम सोडू नये, साधनही बुडवू नये, काही झाले तरी पराधीन होऊ नये. एवढंच. एकूण निस्पृहाने आपले स्वातंत्र्य गमावू नये, निरापेक्षतेला तोडू नये आणि प्रत्येक क्षणी कशाची तरी अपेक्षा बाळगत परस्वाधीन होऊ नये. विरक्त पुरुषाने संपत्ती, अधिकार इत्यादी वैभवाकडे नजर वर करून बघूही नये.
कार्यविस्ताराच्या सुखावर विसंबू नये. आपली स्वरूप स्थिती एकांतात भंग करू नये. व्यवहार अस्ताव्यस्त आसक्त होऊ देऊ नये. आपल्या सरळ जीवनासाठी जनलज्जा बाळगू नये. कोणत्याही गोष्टीत कधीही आसक्त होऊ नये. विरक्त पुरुषाने आपली संप्रदाय पद्धत खंडू नये व तिचे कार्य मोडू नये आणि मुख्यत्वे करून आपला ज्ञानमार्ग सोडू नये. कर्ममार्ग ही सोडून देऊ नये. त्याचप्रमाणे वैराग्य मोडणार नाही असे पहावे. साधन भजनातही खंड पडू देऊ नये. निस्पृहाने फार वाद घालू नये. समोर असणाऱ्यांवर अन्यायाचा मनोभाव बाळगून रागाने पेटून उठू नये. जे आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही त्यांना सांगायला जाऊ नये अथवा उगीच कंटाळवाने बोलू नये. आणि अशी वेळ येईपर्यंत फार काळ एका जागेतच राहूही नये. होता होईल तितक्या उपाधी करू नये. प्रसंगोपात कराव्या लागल्या तरी त्यांना चिकटून राहू नये आणि एखाद्या वेळी मनपूर्वक उपाधी करणे भाग पडले तरी त्यात अडकू नये. निस्पृहाने आपण मी मोठा असा गर्व करू नये. महत्व बाळगत बसू नये आणि कोठेही असो मनाची अपेक्षा बाळगू नये. त्यासाठी आपला साधेपणा सोडू नये. कमीपणा सानपणा मोडू नये. प्रयत्नाने का होईना अभिमानाचा शिरकाव होईल असे उद्योग करू नये. निस्पृहाने पात्रता पाहिल्याशिवाय सांगू नये आणि बळजबरी करून उपदेश देऊ नये. तसे करून परमार्थ कानकोंडा करू नये. आपले स्वतःचे खडतर वैराग्य सोडू नये. कठीण अभ्यास सोडून देऊ नये. दुसऱ्याबद्दल कठोरता बाळगू नये. त्याशिवाय कोणालाही कठोर बोलू नये. शिष्यांना कठीण आज्ञा करू नये आणि आपण मात्र काहीही झाले तरी आपले शूरत्व धैर्य सोडून देऊ नये. निस्पृहाने कोठेही गुंतू नये. आपण स्वतः न करता सांगू नये आणि शिष्यांना वरचेवर मागू नये. दर्पाचे बोल बोलू नये. इंद्रियांचे स्मरण करू नये. मी मुक्त आहे असं शाक्त मार्गाकडून जाऊ नये. झाडू मारणे इत्यादी लहान सहान काम करण्यास लाजू नये. वैभव आले तर माजू नये आणि आपण जाणकार आहोत असे रागाने फनकारू नये. मी मोठा आहे या आधारावर चुका करू नयेत. नीती न्याय सोडू नये आणि कोणत्याही कारणास्तव रीत सोडून वागू नये. निस्पृहाने पूर्ण जाणल्याशिवाय विधान करू नये. संदेह वाटत असताना निर्णय घेऊ नये आणि एखाद्यानी त्याची खरी स्थिती दाखवली तर मूर्खासारखे वाईट वाटून घेऊ नये. सर्व ठिकाणी लक्ष द्यायला विसरू नये. व्यापकपणा सोडू नये आणि संस्कारे सोडण्यात कदापि सुख मानू नये. कोणाबद्दलही आपल्या मनात विपरीत कल्पना करून घेऊ नये. कोणालाही आपल्या स्वार्थापोटी आज्ञा करू नये आणि एखाद्या कार्यदृष्टीने आज्ञा करावी लागली तरीही त्यात आपल्या देहाच्या सेवेला प्राधान्य देऊ नये. निस्पृहाने योग्य प्रसंग आल्याशिवाय बोलू नये. योग्य साथ नसताना गाऊ नये. विचाराचा मार्ग सोडून अविचाराच्या मार्गाने जाऊ नये. परोपकार सोडू नये. परपीडा देऊ नये आणि कोणालाही आपल्याबद्दल अप्रेमाचा संशय उत्पन्न होईल असे वागू नये. निस्पृहाने आपल्याला समजले नाही असे म्हणणे सोडू नये. पण उपदेश कार्य मात्र थांबवू नये आणि पैशासाठी मात्र कीर्तन करू नये. कोणत्याही विषयाबद्दल संदिग्धपणे बोलू नये अथवा आग्रही निश्चयही करायला जाऊ नये. विषय जाणण्यासाठी वाचन करावे किंवा उगीचच ग्रंथ हातात धरू नये. आपण सर्व जाणले आहे अशा दिमाखाने प्रश्न करू नये. विचारत असताना त्यात आपला अहंकार कोठेही दिसू नये आणि एखाद्याने दुसऱ्यांना विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर सांगतो ऐका असे मोठेपणाने म्हणू नये. एकूण ज्ञानाचा अहंकार धरू नये. आपल्या ज्ञानाने कधीही कोणाचाही छळ करू नये आणि कोठेही कोणाबरोबरही वाद घालू नये. निस्पृहाने आपल्यामध्ये व स्वार्थ बुद्धी तळ ठोकणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याने कुठल्या तरी संस्था इत्यादींची व्यवस्था करण्यात गुंतू नये अथवा सरकारी काम हाती घेऊ नये. आपल्याला कोणी सहाय्य करण्याची विनंती केली तर ती सत्य परिस्थिती सांगावी. उगीच आश्वासन देऊ नये. कोणालाही द्यायला जड जाईल अशी भिक्षा मागू नये किंवा भिक्षेसाठी आपला वंशावळ सांगू नये.
निस्पृहाने पै पाहुण्यांच्या गोंधळात अडकू नये. मध्यस्थ होण्याची पाळी आल्यावर आपल्यावर येऊ देऊ नये. एकूण संसाराच्या गुंत्यात आपण गुंतणार नाही याची काळजी घ्यावी. त्याने प्रापंचिक भोजन समारंभाला जाऊ नये, आगंतुक अन्न खाऊ नये आणि पाहुण्यांचे आमंत्रण घेऊ नये. त्याशिवाय निस्पृहाने श्राद्ध, पक्ष, सटी, सामास, शांती, फलशोभन, नामकरण, विविध भूत प्रित्यर्थ केलेले भोजन, नवस, व्रत, उद्यापन इत्यादी ठिकाणी जाऊ नये आणि ते अन्न खाऊन नाचक्की होईल असे वागू नये. त्याचप्रमाणे लग्नादी कार्यालाही जाऊ नये आणि अन्नासाठी पंक्तीत गाऊ नये किंवा पैसे मानधन ठरवून कोठेही कीर्तन करू नये. एवढेच नव्हे तर आपले भिक्षाटन सोडू नये, वार लावून जेवू नये अथवा पैशाच्या साह्याने यात्रा घडू नये. पैसे घेऊन पुण्य करू नये, पगाराचे पुजारी होऊ नये आणि शेत इत्यादी इनाम म्हणून दिले तरी ते घेऊ नये. निस्पृह पुरुषाने कोठेही मठ स्थापन करू नये. समजा करणे भागच पडले तर त्यात आसक्ती बाळगून मठाधिपती होऊन बसू नये. खरं सांगायचं तर निस्पृहाने सर्व काही करावे पण स्वतः मात्र त्यात गुंतू नये. अर्थात परस्परच भक्ती मार्ग चालवावा. आपले प्रयत्न सोडू नयेत, आळस नजरेसमोर आणूही नये आणि देह असेपर्यंत उपासना चुकवू नये. एकूण प्रथम उपाधीमध्ये पडू नये. एक वेळ उपाधी केली तरीही ती आपल्या अंगवळणी पडेल असे करू नये. पण निसंगपणे भजन मार्ग मात्र चुकवू नये, मोडू नये. निस्पृहाने एकदेशी न होता सुवर्ण मध्य साधावे. त्याने फार उपाधी वाढवू नये पण काहीही उपाधी नसणे हेही योग्य नाही. सगुण भक्ती सोडू नये आणि देवापासून वेगळेही होऊ नये. फार हिंडू नये पण एकाच ठिकाणी फार काळ राहू नये. फार श्रम करू नये पण अंगचोरपणा उपयोगाचा नाही. फार बोलू नये पण संपूर्णपणे बोलणे सोडणे हेही योग्य नाही. अति जेवू नये पण उपासमारही करू नये. फार झोपू नये पण अति जागरणही करू नये. फार नियम करू नये पण अनियमितपणा हेही उपयोगाचे नाही. फार लोकांतात राहू नये पण एकांतही करू नये. देहाचे फार लाड करू नये पण आत्मपीडाही योग्य नाही. अतिसंग करू नये पण संतसंग सोडू नये. कर्मठपणा उपयोगाचा नसला तरीही अनाचाराने वागू नये. लोकरूढी सोडू नये पण लोकांच्या अधीनही जाऊ नये. फार प्रेम उपयोगाचे नाही पण कठोरपणाही योग्य नाही. वागणुकीत फार संशय घेत जाऊ नये पण मन मानेल तसे वागणेही योग्य नाही. अति साधनात गुंतू नये पण काहीही साधन न करणे हेही योग्य नाही. विषय फार भोगू नये पण विषयांच्या संपूर्ण त्यागालाही उद्युक्त होऊ नये. देहाची आसक्ती बाळगू नये पण फार त्रास करून घेणेही योग्य नाही. वेगळे होऊन स्वरूपाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करू नये पण बुद्धीमध्ये अनुभव प्रतिफलित न होणे हेही योग्य नाही. आत्मस्थिती अन्य वस्तूप्रमाणे सांगायला जाऊ नये पण रहस्य न समजावून देता गप्प राहू नये. मन उरू देऊ नये पण विवेक इत्यादी रूपाने मनाशिवाय काम चालत नाही. त्याचप्रमाणे अलक्ष ब्रह्मवस्तू चित्ताने समजावून घेण्यास जाऊ नये पण दुर्लक्ष करणे हेही योग्य नाही. ब्रह्मवस्तू मनबुद्धीला गोचर होत नाही. या वचनाप्रमाणे ब्रह्माजवळ बुद्धीचा खेळ चालणार नाही. पण तसे म्हटले म्हणून विचार करणेच सोडून दिले तर सर्वत्र काळोखच दिसेल. विज्ञान स्थितीत ज्ञान लय पावते ही गोष्ट खरी असली तरीही ज्ञानरहित अज्ञान स्थिती ही बरोबर नाही. मी ज्ञानी पुरुष आहे असा अहंकार धरू नये ही गोष्ट योग्य आहे पण अभिमान येतो म्हणून ज्ञान प्राप्त करून घेणेच सोडून देऊन बसू नये. ब्रह्म हे तर्काने जाणू शकत नाही ही गोष्ट खरी आहे पण उहापोह करणे सोडून देणे व्यर्थ आहे.
दृश्य जगाचे चिंतन उपयोगाचे नाही, पण तसे वाटते म्हणून त्याचे विस्मरण होऊ देऊ नये. काही चर्चा करू नये हे बरोबर आहे, पण काही चर्चा केल्याशिवाय चालतच नाही. जगात भेद करणे योग्य नाही, पण मुद्दाम एकमेकांमध्ये जाती भेद वर्णसंकर करणे ही योग्य नाही. आपल्या धर्माला उडवून लावू नये, पण धर्माचा भानही व्यर्थ आहे. मनात आशा बाळगून बोलू नये, विचार सोडून वागू नये आणि काहीही झाले तरी समाधान ढळू देऊ नये. चुकीचे ग्रंथ लिहू नये, पण म्हणून ग्रंथ लेखनच सोडू नये. त्याचप्रमाणे चुकीचे वाचू नये आणि असे म्हटले म्हणून वाचनेच सोडू नये. निस्पृहाने प्रवचन इत्यादी सांगणे सोडून देऊ नये. कोणी शंका नाही विचारल्यास त्याच्याबरोबर भांडू नये आणि श्रोत्यांचा कंटाळा करू नये. आम्ही सांगितलेला हा बोध अंतरंगात ग्रहण केला तर सर्व सुख आपणहून येतात आणि सहजच गुरुत्वाचा अधिकार प्राप्त होतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दशके निस्पृह लक्षण निरूपणम नाम प्रथमा समासा समाप्ता. जय जय रघुवीर समर्थ.